नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 सुपर 30 प्रश्नावली पार्ट 4 आपण आज पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, परीक्षा आपली अत्यंत जवळ आलेली आहे. अभ्यासाचा वेग आपल्याला वाढवावा लागेल ही बाब आपण लक्षात घ्या. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन झाली आहे? उत्तर सोलापूर. विद्यार्थी मित्रों, पाण्याची जी भीषण टंचाई आहे यावरती मात करण्यासाठी तसेच शेतीलाही पाणी या बँकेतून पुरवले जाते ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन भारतात केव्हा साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रों, 24 डिसेंबर हा भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, भारतीय बनावटीचा महासंगणक ज्याला इंग्रजीमध्ये आपण सुपर कम्प्युटर असं म्हणत असतो तो कोणता? त्याचं नाव सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रों, उत्तर आहे परम 8000. तर परम 8000 हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा महासंगणक सुपर कम्प्युटर होय. विद्यार्थी मित्रों, कमी वेळेत आपली प्रश्नावली व्हावी यासाठी आपण ऑप्शन्स काढून टाकले आहेत. फक्त उत्तरांची चर्चा आपण करत आहोत. पुढचा प्रश्न, रातआंधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर आहे विटॅमिन ए. रातआंधळेपणा या रोगासारखाच अजून एक रोग आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रों, ज्याला आपण रंग आंधळेपणा म्हणतो. तर रंग आंधळेपणा विद्यार्थी मित्रों दोन रंगामध्ये कन्फ्युजन तयार करतो. एक म्हणजे रेड आणि दुसरं म्हणजेच ग्रीन. त्याला आपण रंग आंधळेपणा म्हणतो किंवा रंगांधपणा ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, टेलिव्हिजनचा ज्याला आपण TV असं म्हणतो, तर TVचा शोध कोणी लावला असा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रों, जॉन बेअर्ड किंवा जॉन लोगी बियर्ड यांनी टेलिव्हिजनचा म्हणजे TVचा शोध लावला ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. जागतिक तंबाखू निषेध दिन कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रों, उत्तर आहे याचं 31 मे हा जागतिक स्तरावर तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जागतिक चिमणी दिन म्हणजेच वर्ल्ड स्पॅरो डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर आहे 20 मार्च. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रों, तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असं म्हणतात म्हणजेच तलाठी सज्जा असं त्याच्या कार्यालयावर लिहिलेलं असतं ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? म्हणजे विद्यार्थी मित्रों 6 जे महसूल विभाग आहेत आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जे की पूर्वीचे औरंगाबाद शहर विद्यार्थी मित्रों या अंतर्गत येणारे जे महसूल विभागातील जिल्हे आहेत त्यांची संख्या आपल्याला 8 असलेली पाहायला मिळते आणि हे सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता? तर विद्यार्थी मित्रों, फ्रान्स हा देश जगामध्ये आपल्याला प्लास्टिक उत्पादनावर म्हणजेच प्लास्टिकच्या पॉलिथिन असतील, बॉटल्स असतील यावर बंदी घालणारा सर्वप्रथम देश होय. तसेच विद्यार्थी मित्रों, फ्रान्स या देशामध्ये एकही डास नाही म्हणजेच मच्छर नाही ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तलाठीची नेमणूक कोण करतो? तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी तलाठीची नियुक्ती होत असते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रों नाशिक. नाशिक येथे स्थित आपल्याला याचं मुख्यालय पाहायला मिळतं जे की जिल्ह्या ठिकाणी आपल्याला आहे हे पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणजेच दक्षिण गंगा असे संबोधले जाते? तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर आहे गोदावरी नदी. कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी किंवा दक्षिण भागातील सर्वात मोठी नदी विद्यार्थी मित्रों गोदावरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपली जी भारतामधली सर्वात मोठी नदी आहे गंगा या नावाने आपण तिला दक्षिण गंगा या नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, इलेक्ट्रॉनिक बोगद्याची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? सर विद्यार्थी मित्रों, इलेक्ट्रॉनिक जे उद्योग आहेत ज्याला आपण इंडस्ट्रीज म्हणतो, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज याची राजधानी कोणती असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रों, याचं उत्तर बँगलोर म्हणजेच बंगळुरू आहे. विद्यार्थी मित्रों, यामध्ये वापरण्यात येणारा घटक म्हणजेच कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात येणारा घटक सिलिकॉन, यानुसार आपण त्याला सिलिकॉन सिटी असं सुद्धा म्हणतो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते? विद्यार्थी मित्रों, आपल्याला महाराष्ट्रातील क्रमांक 1चं उंच पर्वत शिखर ओळखीचं आहे, परिचयाचं आहे.
ते म्हणजेच कळसुबाई. तर विद्यार्थी मित्रो कळसुबाई सर्वात उंच. तर विद्यार्थी मित्रो सालेर हे 2 नंबरचं पर्वत शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही बाबा या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? विद्यार्थी मित्रो उत्तर आहे मुंबई. आणि हाच प्रश्न जर आपल्याला फिरून महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात असा जर प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर आहे इचलकरंजी. हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर विद्यार्थी मित्रो कुचिपुडी हा जो नृत्य प्रकार आहे तर तो आपल्याला आंध्र प्रदेश या राज्याचा असलेला पाहायला मिळतो. आंध्र प्रदेश याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर विद्यार्थी मित्रो क्रीडा क्षेत्रातील जे प्रशिक्षक असतात ज्यांना आपण कोच असं म्हणतो तर कोचला हा पुरस्कार दिला जातो. तर क्रीडा प्रशिक्षक हे त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जय हिंद हा नारा कोणी दिला? विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न, गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रो नॅशनल लेवलचे जे आपल्याला जॉग्रफीचे क्वेश्चन्स विचारतात म्हणजेच राष्ट्रीय पातळीवरील तर हा भूगोलातून आलेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचं उत्तर विद्यार्थी मित्रो सिक्कीम असं आहे. तर महाराष्ट्राची राजधानी या अनुषंगाने मुंबई लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उपराजधानी नागपूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताची राजधानी दिल्ली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रो भारताची आर्थिक राजधानी म्हणजे इकॉनॉमिक कॅपिटल मुंबई ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर विद्यार्थी मित्रो भारताचे क्षेत्रफळ आहे हे 32,87,263 चौरस किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो या अनुषंगाने आपण महाराष्ट्र क्षेत्रफळ सुद्धा काय करायचं आहे, बाहेर करून ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे? तर विद्यार्थी मित्रो उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका हा आपल्या दक्षिण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? म्हणजेच विच इज स्टेट ट्री ऑफ महाराष्ट्र असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे आंबा. तर आपला राष्ट्रीय वृक्ष जो आहे विद्यार्थी मित्रो तो वड आहे, हे आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, लोकहितवादी असे कोणाला म्हणतात? विद्यार्थी मित्रो गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हणतात. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, गाडगेबाबा यांचे खरे नाव काय? तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगेबाबा यांचे खरे नाव होय. विद्यार्थी मित्रो हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. तसेच अमरावती विद्यापीठाला सुद्धा गाडगेबाबांचं नाव देण्यात आलेलं आहे, ही बाब आपल्याला माहीत असावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की ऑलरेडी आलेला आहे, कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रो कुत्रा चावल्यामुळे आपल्याला रेबीज हा रोग होत असतो. तर रेबीज करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रो चिल्का सरोवर आपल्याला ओरिसा राज्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो चित्रनगरी हे आपल्याला कोल्हापूर येथे स्थित असलेले पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे बीड. बीड हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, लवकरच आपण प्रश्नावली भाग 5 रिलीज करणार आहोत. त्या अनुषंगाने आपण चॅनलला लिंक राहावे. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला चंदनाचं सर्वाधिक उत्पादन झालेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो प्रश्नावली जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.